नागपूरमध्ये जो शेतकरी मोर्चा झाला मित्रांनो, त्याच्यामध्ये काय झालं की काही शेतकऱ्याचं म्हणणं असं आलंय की बुवा हे संगनमतानं झालंय. म्हणजे शेतकरी जे 2-3 संघटना होत्या त्याच्यात बच्चूभाऊ मेन होते. म्हणजे यांचं आणि सरकारचं ठरून हे झालेलं आहे कर्जमाफीचं. म्हणजे असं बरेचसे शेतकरी म्हणतात आणि ह्या निर्णयावर कोणताही शेतकरी खुश नाही मित्रांनो. कारण काय झालंय की बुवा तुम्ही काय केलंय मोर्चा काढून काय झालं की सामान्य शेतकरी भरपूर तिथं जमा झाला की कशाच्या आशान जमा झाला की कर्जमाफी मिळत. पण याच्यामध्ये काय झालं मित्रांनो की कर्जमाफीची फक्त यांनी तारीख दिली आणि त्याच्यातच यांनी आंदोलन मागे घेतलं, हाय का नाही. मग हे तारीख घ्यायसाठी गेले होते की कर्जमाफी करायसाठी गेले होते हे बी समजायला तयार नाही. त्याच्यामुळे शेतकरी कोणीच खुश नाही. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो की बुवा एक दुसरं काय होतं की एकीकडे जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की दिवाळीनंतर आपण मोठा शेतकरी लढा उभा करू. म्हणजे त्याचा एक धाक सरकारला पडला असेल किंवा हे शेतकरी जे नेते यांना बी वाटलं असेल की बुवा जर जरांगे पाटील जर याच्यात आले तर 100% ते कर्जमाफी घेणार आणि ते शेतकऱ्यासाठी लढायला लागले तर आपलं कमीपणा होईल. म्हणजे ह्या गोष्टी त्याच्यात झाल्या असतील आणि सरकारला पण जरांगे पाटला धाकच आहे. कारण ते जर पुढे आले मित्रांनो तर 100% शेतकऱ्याच्या फायद्याची गोष्ट होईल. पण यांना हे सगळ्याला मिळून त्यांना पुढे येऊन द्यायचं नाही, हीच कालची राजनीती होती मित्रांनो. आणि याच्यात त्यांनी बरोबर ते केलंय. पण अजून टाइम आहे, अजून काय कर्जमाफी यांनी दिली नाही. त्याच्यामुळं ते पुढचं काय करायचं ते जरांगे पाटील ठरविते. पण हे असं प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये हे काय मीच बोलत नाही, सगळे सामान्य शेतकरी गावाखेड्यात हेच बोलतात. आणि तिथं जाऊन काय मिळवलं हे तर काहीच माहित नाही. कारण मुख्यमंत्री साहेब तर नागपूरला नाही आले, पण हे शेतकरी नेत्याला मुंबईला जावं लागलंय आणि तिथं जाऊन ती बैठक झाली. जर तिथं आले असते बुवा तुम्ही शेतकऱ्यासमोर काय बोलले असते तर ते समजलं असतं, खरं समजलं असतं. जर यांना खरंच कर्जमाफी जरा 30 जूनला द्यायची आहे तर मग यांनी त्या लाखो शेतकऱ्यासमोर येऊन जर सांगितलं असतं तर काय फरक पडला असता. म्हणजे तुम्हाला द्यायचीच आहे तर 4 भीतीच्या आडमध्ये बसून का शब्द दिला, म्हणजे हे समजायला तयार नाही शेतकऱ्याला. म्हणजे यांनी कमीत कमी कुठं द्यायला पाहिजे होती की बाबा जिथं लाखोचं माफ आहे तिथं, म्हणजे लाख लोक सोडून यांनी तिकडे बोलिलं. म्हणजे हे जर इकडे आले असते तर लाखो शेतकऱ्याला एक आनंद वाटला असता, है का नाही. आणि शेतकऱ्याला समजलं असतं खरंच सरकार कर्जमाफी देणार आहे. त्याच्यामुळे आपण काय घाबरत नाही मित्रांनो, कारण आपल्याला कर्जच भरायचं नाही. आणि शेतकऱ्यांना बी हात जोडून सांगतो कोणीही कर्ज भरवू नका 30 जून पर्यंत, चालू द्या. जय जवान जय किसान जय महाराष्ट्र.